महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर झालं। त्यामुळे अर्बन नक्षलवाद आणि देशविरोधी कृत्य करणाऱ्यांचा बिमोड करणाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला। हे विधेयक नेमकं काय आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची याबाबत काय भूमिका आहे, महाराष्ट्रासाठी हे विधेयक किती महत्त्वाचं आहे, चला जाणून घेऊयात या विशेष रिपोर्ट मधून। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी असलेलं आणि अर्बन नक्षलवादाचा बिमोड करणारं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मंजूर झालंय। हे विधेयक देशाच्या आणि राज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। देशातील सर्वाधिक कट्टर डाव्या विचारसरणीच्या संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहेत। एकूण 64 अशा संघटना मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, बीड आणि कोकण भागात आहेत। या संघटना शहरी नक्षलवादाला अर्थात अर्बन नक्षलवादाला खतपाणी घालतात असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं। त्याचबरोबर शिक्षक, नोकरशहा यांच्यासारख्या सुशिक्षित वर्गाचा ब्रेन वॉश केला जातो। त्यामुळे ज्या संघटना लोकशाही आणि संविधानाविरोधात काम करतात त्यांच्यावर कारवाई करणं हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। तसंच बेकायदा घोषित केलेल्या संघटनांच्या सदस्यांवरही कारवाई करता येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेही स्पष्ट केलंय, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि झारखंड या राज्यांमध्ये अशा प्रकारचे कायदे कार्यरत आहेत। महाराष्ट्राचा हा कायदा त्यापेक्षा अधिक प्रगत आणि संतुलित आहे। एकेकाळी महाराष्ट्रातील 5 जिल्हे नक्षलग्रस्त होते, मात्र आता केवळ 2 तालुक्यांपुरता हा धोका मर्यादित आहे। तरीही शहरी नक्षलवादाला नव्या पद्धतीने डोकं वर काढलंय। या संघटना तरुणांना सरकार विरोधी विचारसरणीकडे आकर्षित करतात। महाराष्ट्र हा नक्षलवाद्यांसाठी सेफ हेवन बनलाय। या विधेयकामुळे गुप्त हालचालींना आळा बसेल आणि राज्याची अंतर्गत सुरक्षा मजबूत होईल। विशेष म्हणजे या कायद्यामुळे सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही असा दावाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाय। या विधेयकात पारदर्शकतेसाठी विशेष तरतुदी आहेत। कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर ठरवण्यापूर्वी सरकारला अधिसूचना काढावी लागेल। त्यानंतर 3 सदस्यीय मंडळाची मंजुरी घ्यावी लागेल, ज्याचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश असतील। याशिवाय बेकायदेशीर ठरलेल्या संघटना 1 महिन्याच्या आत उच्च न्यायालयात अपील करू शकतात। त्याच्या तपासाची जबाबदारी ही पोलीस उपाधीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असेल। हा कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा नाही, तर देशविरोधी कृत्यांविरुद्ध आहे असंही त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जनसुरक्षा कायदा महत्त्वाचा आहे। हा कायदा महाराष्ट्राला नक्षलमुक्त आणि सुरक्षित करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे। मात्र याला विरोधकांचा विरोध आणि सामाजिक संघटनांमध्ये आक्षेप कायम आहेत। त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी कशी होते आणि महाराष्ट्रासाठी तो किती फायद्याचा ठरतो हे येणारा काळ ठरवेल। ही माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।